उमेश 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फासे पारधी समाजाची आदिवासी विकास मंत्र्यांना 9 मागण्याची विनंती. अमरावतीतील आक्रमक आदिवासी फासे पारधी समाज संघटनेने आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांना 11 डिसेंबर 2025 रोजी पत्र लिहिले आहे. या पत्रात फासे पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी 9 महत्त्वाच्या मागण्या आहेत. प्रथम, समाजातील सर्वांना 100% घरकुल देण्यात यावी. विशेषतः महानगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रात शबरी योजनेचे टार्गेट लवकर मिळावे, जेणेकरून पुलाखाली राहणाऱ्या बांधवांना घर मिळेल. दुसरे, धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे पारधी पॅकेज बजेट 15 कोटीवर नेले जावे, कारण सध्याचे 2 ते 3 कोटी अपुरे आहे. तिसरे, ई क्लास जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या फासे पारधी कुटुंबांना पट्टे वाटप करून 7/12 उतार्यावर नावे देण्यात यावी. चौथे, राज्यातील पारधी पॅकेज योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी योजना ऑनलाईन करावी आणि 10 वर्षाचा आढावा घ्यावा. पाचवे, धारणी कार्यालयातील कर्मचारी चंद्रसेन राठोड यांच्यावरील भ्रष्टाचार आणि मनमानीच्या तक्रारीवर विभागीय चौकशी लावून कठोर कारवाई करावी, तसेच एजंटगिरी बंद करावी. सहावे, समाजाला गौरक्षणासाठी मान्यता आणि अर्थसहाय्य द्यावे. सातवे, राज्यभर पारधी मुलांमुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा सुरू कराव्या आणि 6 ते 18 वयोगटातील शिक्षणासाठी विशेष योजना राबवाव्यात. आठवे, राजुरा येथील मैत्रिणी आदिवासी आश्रमाला शासन मान्यता व अनुदान देऊन पारधी मुलांसाठी स्वतंत्र शाळा द्यावी. शेवटी, हिंगलाजपूर येथील 1 कोटीच्या मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम त्वरित थांबवावे, कारण तेथे फक्त 4 ते 5 कुटुंबे असून शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे. संघटनेने या मागण्या लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. फासे पारधी समाजाच्या विकासासाठी सरकारचे लक्ष वळेल का? अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.